महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरून चांगलेच रणकंदन झाल्याचे पाहायला मिळाले. चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आणि तेव्हापासूनच काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील आक्रमक झाले आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज देखील भरला. त्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले. त्यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार यांनी सांगलीच्या उमेदवारीवरून महत्त्वपूर्ण विधान करून नवीन ट्विस्ट निर्माण केलाय. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आम्हाला टीव्हीवरच कळाली, याबाबत चर्चा झाली नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेने सांगलीच्या उमेदवारीबाबत गडबड केली की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये सांगलीच्या उमेदवारीवरून आधीच बरीच रस्सीखेच सुरू आहे. त्यात आता शरद पवारांनी सांगलीची उमेदवारी आम्हाला देखील टीव्हीवरून समजली, आमच्यात उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती असं सांगितल्याने सांगलीची उमेदवारी जाहीर होण्याच्या बाबत गुंता अधिकच समोर आला आहे. शरद पवार यांच्या सांगलीबाबतच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सहमत असल्याचे सांगितले. त्यामुळे शिवसेनेने सांगलीची उमेदवारी परस्पर का जाहीर केली याबाबत आता पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. दरम्यान विशाल पाटलांवर काँग्रेस पक्ष कारवाई करणार आहे. हायकमांडला याबाबतची संपूर्ण माहिती दिली असल्याचं देखील नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. सांगलीतून महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडून आणण्यासाठी आता शिवसेनेने कंबर कसली आहे. मात्र काँग्रेसकडून अद्यापही मनापासून प्रतिसाद मिळाला नाही. त्यातच शरद पवारांनी हे वक्तव्य करून ठाकरेंना एका प्रकारे धक्काच दिला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या वंचितकडून बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना समर्थन देण्यात आलंय. भाजपकडून संजय काका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर महायुतीने संजय काकांसाठी प्रचाराचा धडाका सुरू केलाय. सांगलीत विजय मिळवण्यासाठी भाजपकडून योगी आदित्यनाथ यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. योगी आदित्यनाथ यांनी सांगलीत 32 शिराळ्यासह विविध विषयांवर भाष्य केलं.